कोकणातील प्रत्येक लग्नाची ओळख म्हणजे तिथे प्रेमानं वाढलं जाणारं जेवण. त्याच पंक्तीतील खास अशी डिश म्हणजे मसालेदार काळ्या वाटाण्याची उसळ. तर हे खवय्यांनो, मी सौमिल आणि आज आपण बघणार आहोत मसालेदार काळ्या वाटाण्याची उसळ. जर लागणार साहित्य बघूया. तर त्यासाठी रात्रभर भिजलेले काळे वाटाणे घ्यायचेत. जिरं, मोहरी, कढीपत्ता, गरम मसाला, कोथिंबीर, लसूण, कांदा, सुके खोबऱ्याची वाटी आणि लागणारे मसाले. तर चला आता आपण कृती बघूयात. प्रथम आपण खोबरं आणि कांदा हे गॅसवर आपण भाजून घेणार आहोत. ह्याला असा मस्तपैकी स्मोकी चारकोली फ्लेवर येणार आहे. खरं तर आपण हे चुलीतल्या निखाऱ्या भाजायला पाहिजे, त्याची अजून छान चव येते. आता खोबरं पण आपण त्याच पद्धतीने भाजून घेऊयात. पूर्णपणे काळा नाही करायचं आहे, दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं. कांदा थोडासा वेळ लागेल भाजायला, खोबऱ्याला तेल असल्यामुळे लवकर तो भाजला जाईल. हे जे वाटण आहे ना, ते तुम्ही नॉनव्हेजला पण म्हणजे चिकन मटनला पण वापरून बघा, खूप छान लागतं. मस्त असा घरगुती पाट्यावरची चव असते ना जेवणाला, तशी चव येते. आणि तुम्ही हे ना असं बनवून आठवडाभर स्टोअर पण करू शकता. कमी पाणी घालून वाटायचं आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. खोबरं ऑलमोस्ट भाजत आलेलं आहे आपलं, जास्त पण काळं नाही करायचं. कांदा पण भाजलेला आहे, तर आपण काढून घेऊयात. तर कांदा आणि खोबरं आता भाजून झाले चांगलं. थोडीशी याची वरची साल काढून टाकायची, जो काळा भाग जो आहे तो चांगलं बारीक वाटून घ्यायचे पाणी घालून. थोडासाच काळाचा काळा भाग, आपल्याला हा फ्लेवर पाहिजे ऑलरेडी आपल्याला आपल्या डिशमध्ये. तर आता हे वाटण आपण पाणी घालून बारीक वाटून घेऊयात. तर त्यानंतर आपण फोडणी बघूया कशी करायची ती. ही 1 पॉट रेसिपी आहे, फक्त कुकर तुम्हाला यूज होणार आहे, बाकी तुम्हाला भांड्याचा खटारा काही नसणार आहे, जास्त भांडी लागणार नाही आपल्याला. तर आपण तेल टाकून घेऊ याच्यामध्ये. तर तेल तापलेलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेऊयात. पहिले मोहरी टाकूयात. मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं टाकायचं. नंतर लसूण पाकळ्या, थोडंसं स्टर करायचे आणि कढीपत्ता टाकूया, थोडंसं हिंग आणि हे जे वाटण आपण वाटलं होतं ते टाकूया. वाटण चांगलं परतून घ्यायचे. नंतर आपण सगळे मसाले टाकणार याच्यामध्ये. हे वाटण सेम तुम्हाला मटणची ग्रेव्ही, चिकनची ग्रेव्ही, काळ्या मसाल्यातल्या ज्या काही रेसिपी आहेत त्यात तुम्हाला सगळ्यात हे वापरता येणार आहे. फक्त हे चांगलं परतलं गेलं पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. हे वाटण छान परतून झाले, आता तेल पण चांगलं सुटलं याला. तर आपण आता मसाले टाकून घेऊया. हळद घेऊया पाव चमचा, धणे पावडर एक अर्धा किंवा पाव चमचा, आणि आपला साठवणीचा घरगुती लाल मसाला. हे साधारण आपल्याला 2 चमचे टाकायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला तिखट जास्त वाटत असेल तर तिखट मिरची पावडर वापरा याच्यामध्ये, तरीही चालेल. हे आता जरा छान परतून घेऊया, जरा मसाले पण जरा तेल सोडेल आणि सगळं चांगलं एकजीव होईल. तर मसाला पण छान परतून झाला आहे बघा, कलर किती भारी आला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आता वाटाणे टाकून घ्यायचे. एकदा पुन्हा स्टर करायचे आणि यात पाणी आपल्या गरजेप्रमाणे टाकून घ्यायचे. घट्ट पातळ कसं तुम्हाला लागेल तसं. ही टीप नेहमी लक्षात ठेवा की पाणी वापरताना कोमट किंवा गरम पाणीच वापरा, त्याच्यामुळे पदार्थाची चव टिकून राहते. पाणी घातल्यावर मीठ आपण ॲडजस्ट करून घेऊयात. कुकरचं झाकण लावून आपल्याला एक मीडियम लो फ्लेमवर 6 ते 7 शिट्ट्या काढायचे. तर आता 8 शिट्ट्या झालेल्या आहेत. त्यात आपण हे कुकर उघडून बघूया कसं झालं ते. हे बघा, तरी पण एकदम भारी आलेली आहे.
ग्रेव्ही पण एकदम आपल्याला पाहिजे तशीच झालेली आहे. आपण वाटाणे एकदा बघूयात. हे बघा, वाटाणे पण पूर्णपणे शिजलेले आहेत. वाटाणे पण छान शिजलेले आहेत. तर आता आपण एक फायनल टच, घरगुती गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर, आणि आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया. तुम्ही कोकणामध्ये काही लग्नाला गेलात ना, तर तुम्हाला ही डिश नक्की चाखायला मिळेल. पण तुम्हाला ही आज डिश चाखाविषयी वाटली तर आपली रेसिपी नक्की फॉलो करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.